नमस्कार, मी पंजाब डक. राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झोडपीत राहणार आहे. म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणून काय करायचं, 24 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आली त्याची काढून वळी लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा. त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की 24 सप्टेंबर, 25, 26, 27 आणि 28 सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडायला आहे तसा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जायकवाडीचं पाणी 1.25 लाख क्युसेसनं सोडावं लागेल असं त्या धरणावरून एक अंदाज दिला. तर तुम्ही पाहू शकता 1.25 लाखांना पाणी सोडलं. आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जरा ह्या 2-3 दिवस आपल्या जनावरांची काळजी घ्या. कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे परत या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे. मग 2 लाख क्युसेसनं जर पाणी सुटलं तर तुमच्या गावांना बऱ्याच ठिकाणी पाणी येईल. म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं. कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे. त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी आता 1.25 लाखानं सुटलंय आणि त्याच्यानंतर माजलगावच्या धरणाचं 14,000 सोडलंय. स्थानिक पाऊस पडला. असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो 1,35,000 क्युसेसनं पाणी चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे, 1.5 लाखाच्या वर गेलं की गावांना पाणी द्यायला सुरुवात होती. म्हणून म्हणतो आता हे 1.5 लाखाच्या वर कधी बी तळ्याचं पाणी सोडू शकतात. म्हणून तुमचे जनावर, तुमच्या पाईपलाईन, तुमच्या मोटर ह्या काढून ठेवा. कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत. म्हणून एक शेतकरी नात्यानं तळमळ येणं तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, हिंगोली, धाराशिव जिल्हा, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कुडाळ, कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे 2, बीड, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, इगतपुरी, मुंबईला देखील मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईच्या जनतेने लक्षात घ्यायचं. पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या. कारण की जवळपास 17 तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपीत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्रीच्या सुरू होईल. म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं. हे 14 ते 17 दरम्यानचा पाऊस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे धरण आहे, धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये पडणार आहे. आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो सगळे धरणं भरणार आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पडला तर मांजराचं पाणी सोडावं लागणार आहे. उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे. तिकडे कोयनीकडे पाणी सोडावं लागणार आहे. पुण्याकडे पाऊस पडणार आहे, मुळाचं पाणी सुटत. त्याच्यानंतर निळवंडे धरणाचं पाणी सुटल. नाशिककडे पाऊस पडणार आहे म्हणून आज. त्याच्यानंतर भंडार धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. गंगापूर धरणाचं पाणी सुटल. नाशिककडले छोटे मोठे जे स्वयंसेवी दरवाजे ते आपण धरण ते ओव्हरफ्लो होते. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या. कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकतात, पण हे पशुधन हे पशुधन आहे ना, याला कोणी वाचू शकत नाही. त्यांना ते दोरीनं बांधलेले असतात म्हणून ते दगावण्याची शक्यता आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस खूप पडणार आहे. तर राज्यात परतीचा पाऊस सगळ्याला एकदा झोडपूनच काढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा.